राम मंदिरातल्या दानपेटीच्या चोरीला आता राजकीय चर्चेचं वळण लागतंय। मातोश्रीत बसलेल्या ठाकरेंना आता राम आठवलेला आहे। त्यांनी रविवारपासून राज्यभरामध्ये रामरक्षा पठण करायचं ठरवलेलं आहे। तशा प्रकारची घोषणा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून पत्रकार परिषद घेऊन सांगितली आहे। राम मंदिर जे ऑपरेशन राम मंदिर भाजप पुरस्कृत चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि जे त्याच्यामध्ये जर कोणी चोरी केली असेल ते कोणाशी संबंधित असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून येत्या रविवारपासून आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन सुरू करतोय, ज्याची सुरुवात मुंबईत होईल। राज्यामध्ये खेड्यापाड्यात गावागावात कधी कुठे कसं करायचं तो सुद्धा कार्यक्रम आम्ही लवकर जायचं। उद्धवजी ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा हे आंदोलन केलं पाहिजे। रामाची रक्षा करण्यासाठी रामाचे भक्त समर्पित आहेत, समर्पित भावनेने ते काम करतात। 140 कोटी जनता प्रभू रामचंद्रांची सेवा करते। तुम्ही मात्र बाबर, औरंगजेब यांची सेवा करण्यामध्ये स्वतःला धन्य मानताय। त्यामुळे तुम्ही रामरक्षा आंदोलन करू नका। आमदार रक्षा आणि पक्ष रक्षा आंदोलन केलं तर पक्षाचं जास्त हित तुम्हाला बघायला मिळेल।